नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे पुण्यामध्ये वडकी येथे भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत बघायला। मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो मी नक्कीच तुम्ही मला सपोर्ट केला तर आपल्या चॅनलसाठी तुमच्या माझ्यासाठी मी नक्कीच घाटावर जाईन आणि मी आलेलो आहे घाटावरती। तर आज खास आपल्याला घाटावर आणण्यासाठी मदत केली आहे मंगेश दादा यांनी। तर चला आपण त्यांच्यासोबतच आलो आहे। तर काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ, खूप लवकर निघालेलो आहे आपण। तर आता जाऊन खाऊन घेऊ आणि नंतर आपण आट्यावरती जाऊ। तर चला भेटूया खाताना। तर मित्रांनो, आता आहे ना आपण पोचलेलो ऑलमोस्ट अड्ड्याजवळ। कमीत कमी इथनं 20 ते 22 किलोमीटर अड्डा लांब आहे आणि आता आपण काहीतरी खाऊन घेत आहोत। सकाळी आपण 5 वाजता उठून निघलो होतो, 5:30ला निघलो होतो घरातनं। तर आता सर्व नाश्ता करून घेत आहेत, दादा वगैरे मामा आलेत आणि आपले भाऊ पण आहेत। तर या तुम्ही पण नाश्ता करून घ्या आणि सरळ आता पण जाऊ अड्ड्यामध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला पॉसिबल झालं आहे ते मंगेश दादा यांचे मुलं ज्यांनी आपल्याला बोलवलं आहे। खूप म्हणजे आपली पण इच्छा होती आणि मी तुम्हाला बोललेलो देखील की आपल्याला जायचं आहे मोठ्या मैदानावर, घाटावर जायचं आहे। तर ती आज आपली इच्छा पूर्ण केली मंगेश दादांनी। तर खूप मोठं धन्यवाद करेन मी त्यांना। तर चला आता आपण खाऊन घेऊ आणि भेटूया अड्ड्यावरती। तर मित्रांनो ना, फायनली आज आपण अड्ड्यावर पोहोचलेलो आहे। चुकत खूप म्हणजे पूर्ण डोंगरामधून आलेलो आपण। तर बघा, अड्डा पूर्ण भरलेला आहे, खूप भारी भारी महाराष्ट्रातली टॉपची बैलं आलेली आहेत। तर चला आता बघूया कोणती कोणती बैलं आहेत। तर मित्रांनो, आता गट चालू झाले आहेत, बैल धावायला चालू झाले। बघू शकता आपला सर्वांचा लाडका छोटा सोन्या 50-50 आणि त्याच्या गळ्यामध्ये असणार आहे जॉर्डन। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आल्या आपण जयदादा पाटील यांचा छोटा सोन्या आणि त्याचा पायरा असणारा जॉर्डन यांना कव्हर केलेलं आहे। तर आता चला आणखी भारी भारी बैल आहेत, ती पण सगळी दाखवणार आहेत। आपले मित्रपरिवार देखील आलेत, खूप सारी आपली पब्लिक देखील आलेली। या साईडला बघू शकता, इकडं खूप सारी बैलं देखील आहेत। तर सर्व बैलं कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू। ॲक्च्युली मित्रांनो, मला इथलं जास्त काही माहीत नाही आहे कोणती बैलं आलेली आहेत, तरी पण मी विचारून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे मैदान आहे समोर। पूर्ण जोडे ह्या ट्रॅकमध्ये धावणार आहेत, जेमतेम 10 ट्रॅक आहेत। त्याच्यामधनं जे सर्व आपले जोडे आहेत त्या गटामध्ये धावणार आहेत। जी गाडी विजय होईल तो त्याला एक बाईक दिली जाईल। 111 बाईक आहेत आणि दोन मोठ्या गाड्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवेल। तर मित्रांनो, अड्ड्यापासून आपण खूप लांब आलो आहे। बघू शकता इकडे वरच्या साईडला पण खूप सारी बैलं आहेत आणि काय अग्रेसिव्ह बैल आहेत। बघू शकता मित्रांनो, घाटावरची सर्वात टॉपची बैल आहेत आणि आपण वरच्या साईडला येतोय आणि बघतो इथे गर्दी पण आहे। बघू शकता मोठा सोन्या 50-50 समोरच्या साईडला आहे आणि मोठ्या सोन्याचा आजचा पेहरा असणार आहे टेस्टर। तर मोठा सोन्या शर्यतीसाठी सज्ज आहे गटपास करण्यासाठी। बघू शकता मित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनवर आहे मोठा सोन्या 50-50 आणि आजचा पेहरा असणार आहे टेस्टर। अतिशय सुंदर अशी लढत होणार आहे, गटामध्ये पळणार आहे नक्कीच। तर मित्रांनो, आताच आपण बघत होतो मोठा सोन्या 50-50 आणि सोबतच आपले यूट्यूबर फॅमिली भेटलेली आहे। तुम्ही बघू शकता तुमच्या मागे खूप फेमस असे यूट्यूबर बैलगाडा क्षेत्रातील आणि आपल्या ॲग्रिकॉल बंधू भेटलेले आहेत। तर नक्कीच मी तुमची ओळख करून देतो, तुम्ही तर नक्कीच ओळखत असाल द मराठी ब्लॉगर। तुम्ही बैलगाडा क्षेत्रातले ड्रोन शॉट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता। विजय पाटील ब्लॉग सपोर्ट करा सगळ्यांनी आमच्या सगळ्या चॅनलला आणि आम्हाला असं सपोर्ट करा। आणि यांना तर कोण नाही ओळखत। सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी माझे भाऊ आले, माझ्यासाठी मला खूप बरं वाटलं। दादा तुमची ओळख करून द्या। जाधव व्लॉग
तर आपण इकडचा जो 3 फेऱ्यांच्या ज्या शर्यती असतात इकडचा पश्चिम महाराष्ट्रातला, तर मी त्यावर आत्ता फोकस केलेला आहे आणि आपण माझ्या चॅनलवर भेट देऊन त्या शर्यती आपण नक्की बघू शकता. तर नक्कीच मित्रांनो, ही आपली आम्ही यूट्यूबर्स म्हणून आमचा व्हॉट्सअप ग्रुपमधली असलेली फॅमिली आहे. आमची एक फॅमिलीसारखीच असते आहे. आम्ही खूप छान छान म्हणजे आमची बातचीत होत असते, नवीन नवीन विषयावर आम्ही बोलत असतो. खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे. नक्कीच यांच्या सर्वांच्या चॅनलला व्हिजिट करा, खूप भारी भारी असतात. आणि द मराठी ब्लॉगर तर तुम्हाला माहीतच असेल, ड्रोन शॉट वगैरे जे तुम्ही बघता यांचेच असतात. तर खूप भारी भारी व्हिडिओ असतात. आताच त्याने मागे एक शूट देखील केलेला जो होता मोटो व्लॉगिंगचा, तो पण मला खूप आवडला. खूप भारी बनवलेला त्यांनी. नक्कीच तुम्ही पण जाऊन बघा. तर मित्रांनो, अत्यंत देखणा असा चतुर्थ हिंद केसरी आपला मोठा सोन्या बैल बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. तर चला आपण आणखी दाखवूया मोठी मोठी बैल. नक्कीच. तर मित्रांनो, आणखी एक नामांकित बैल तुम्ही बघू शकता, वाईचा रायफल बैल तुमच्या स्क्रीनवर 8181. अतिशय शांतपणे बसलेला आहे, आराम करतोय. अजून म्हणजे त्याचा जो फेरा आहे ना तो अजून लागलेला नाही आहे. नक्कीच तुम्हाला याची पण जो गट असेल तो बघायला भेटेल. तर मित्रांनो, इकडे ना एवढी फेमस बैल आहेत ना, मी ॲक्च्युली कन्फ्यूज झालेलो आहे. तर आता चाललो आहे आपला जो फेमस असणारा एक भारी बैल, तोच म्हणजे बकासूर. त्याला बघण्यासाठी आपण चाललेलो आहे. बघूया समोरच्या साईडला आहेत बोलता, या साईडला बघूया कोणती कोणती बैल आहेत. मित्रांनो बघू शकता, एवढी गर्दी बघूनच समजतं की इथे कोणता तरी मोठा बैल आहे. आणि आपले मित्रपरिवार देखील आहेत इथे. बघू शकता मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आहे बकासूर. हॅलो हॅलो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला बकासूरचा गट बघायला भेटेल. नक्कीच बकासूर हा गट पास करणारच 100% गॅरंटीत. मोलशेट धुमाल यांचा बकासूर बैल बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. आणि बघू शकता मित्रांनो, किती सारी पब्लिक आहे. आपले मित्रपरिवार देखील आहेत, जे आपली घाटावरची पब्लिक आहे ना, कर्जतवरनं आलेत. आणि खूप सारी पब्लिक आहे बघू शकता. या साईडला देखील जो आपला मोठा बैल आहे ना, त्या ठिकाणी नक्कीच एवढी गर्दी असते बैलाला बघण्यासाठी. मित्रांनो, जेवढं बघू तेवढं कमी. अत्यंत देखणा असा बैल बकासूर. तर आज पेरा असणार आहे, भारी घाट असणार आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बघू शकता, जे बैलप्रेम असते ते इथे बघायला भेटतं. आपला जो बैल आहे तो सावलीत बांधून स्वतः मालक उन्हामध्ये बसलेले आहेत बघू शकता. नाही इथे झाडाची सावली आहे ना काहीच. तर तुमच्या समोर आहेत मोहिल दादा. मी खूप दिवसानंतर बघतोय तुम्हाला. बैलाबद्दल आज विचारणार आहे. तर आज पेहरा कोण असणार आहे? मिल्का शेट पेहरा असणार आहे. आणि आजचा ड्रायव्हर कोण असणार आहे? विठ्ठल ड्रायव्हर. तर दादा, मी पहिल्यांदाच बघतोय. समोरून तुमचं खूप नाव ऐकलेलं होतं, अतिशय नामांकित असं नाव आणि तेवढाच छान चेहरा. तर दादा, कसं वाटतं म्हणजे तुम्हाला ही गाडी हाकलून आणि जी बाकीच्या गाडी असतात, म्हणजे ह्या गाडीमध्ये आणि बाकीच्या ज्या तुम्ही गाड्या हाकलता त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? म्हणजे कोणतं, म्हणजे हा बैल पळायला कसा असतो? बैल सगळीच चांगली पळायला, बैलाच काय विषय नसते. बैलाच काय जे त्या गतीवर असतो प्रश्न. आणि बकासूर बैलाबद्दल काय सांगाल? कसं म्हणजे त्याचं काय सांगाल, एवढं कमी जाईल. नक्कीच. तर जास्त काय बोलणार नाही. आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट करतो. मोहिल दादा, तुम्हाला देखील ऑल द बेस्ट करतो. हा गट पास नक्कीच तुम्ही कराल. तर मित्रांनो, आणखी एक नामांकित असा बैल जो फलटणचा मैदान झालेला, तिथे महाराष्ट्र केसरी असणारा बलमा बैल तुमच्या स्क्रीनवर आहे बघू शकता. नक्कीच ह्या बैलाचे देखील गट तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता मित्रांनो, किती छान अशी फिटनेस आहे. मित्रांनो बघू शकता किती साऱ्या बैलजोड्या आहेत. इथनं बैलांची सुट्टी होते. ह्या साईडला बघू शकता खूप सारी पब्लिक आहे आणि मोठे मोठे बैल दिसत आहेत. तर मित्रांनो बघू शकता तुमच्या समोर आहे मोठा सोन्या 50-50. आता जो गट होणार आहे त्याच्यामध्ये पळण्यासाठी जाणार आहे आणि पेरा असणार आहे टेस्टरचा.
बघू शकता मित्रांनो पब्लिक किती आहे. तर मित्रांनो या साईडला बघू शकता खूप सारी गर्दी झालेली आहे. राहुलभाई पाटील आलेले आहेत. मागे राहा का बैलाच्या बरोबर जायचं. मित्रांनो तुमच्या समोर आहे महाराष्ट्राचा लाडका मथुर आणि त्याचा पॅरा असणार आहे लक्ष्मणराव. मित्रांनो बघू शकता सोन्याला मैदान दाखवण्यासाठी नेत आहेत आणि या साईडला बघू शकता मथुर आणि लक्ष्मणराव आजचा सर्वात मोठा पेहरा आणि जोडा असणार आहे. शर्यतीसाठी सज्ज आहेत. पब्लिक बघा मित्रांनो. मित्रांनो मथुर आणि लक्ष्मणराव निघाले शर्यतीसाठी. आताच त्यांचा राऊंड होणार आहे. मित्रांनो पब्लिक किती आहे. तर मित्रांनो आलेले आपण आता पाठीमध्ये तर बघूया जे गट गेले खाली ते आता येणारच आहे. लक्ष्मणराव गेले तर आपण त्यांना देखील कव्हर करणार आहोत आणि बघू शकतो बघू शकता आता मोठी स्क्रीन लावलेली आहे आणि त्याच्या साईडला जे रक्तदान शिबिर आहे 5 ते 6 ॲम्ब्युलन्स आहेत आणि आज 2 मोठ्या पिकअप जो आजचा विजेता असणार त्याला 2 मोठ्या पिकअप आणि गट विजेत्याला 111 बाईक ज्या प्रत्येक गटाला एक बाईक देण्यात येईल. आणि त्याच्याबरोबर पळाला आरोग्य कल्याणकरांचा मथुर एसपी ट्रेडरचे प्रमुख गाडी पळवली एवढेवाडीकरांनी गाड्या सोडा. मित्रांनो आपण आलेलो अड्ड्यापासून खूप कसे लांब या साईडला बघू शकता तुम्ही. खूप मोठी सीताफळाची बाग आहे आणि बागेमध्ये खूप सारी मोठी मोठी बैले आहेत. तर चला आपण बघूया कोणती कोणती बैले आलेली आहेत. MP मधून आणि भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून मोठी मोठी नामांकित अशी बैले आलेली आहेत. तर आपण ते आता कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघू शकता किती सुंदर अशी बैले आणि सावली देखील तेवढीच आहे. तर या साईडला बघू शकता मित्रांनो MP मधनं अशी नामांकित अशी बैले आलेली आहेत. तर आता आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो भारत केसरीचं मैदान, या भारत केसरीचं मैदान म्हणण्यापूर्वी भारत हा जो शब्द लागतो ना त्याच्यामधला आपल्या
MP मधून आलेला डोंगरिया आणि डोंगरियाचे सगळे सहकारी मित्र आहेत आपल्याबरोबर. अजून जी नमस्ते. नमस्ते. आपने महाराष्ट्र में बैल लाया है फर्स्ट टाइम. चलिए आपके बैल के बारे में. इसका नाम डोंगरिया है. जिला सिवनी MP से है हम लोग. यूट्यूब में देखे हमने सोचे यहाँ हम किस्मत आजमा के देखें. ओके, चले आए. ओके. कभी कभी ऐसा भी लगता होगा इतना दूर से आए हैं और अपने बैल ने नाम कमाना चाहिए, ये हमारे लिए बड़ी बात है. इसके लिए आप क्या बोल सकते हैं? वहाँ पर तो उसने बहुत नाम कमाया हुआ है MP में. वही सोच के कि अब आगे बढ़ाना चाहिए इसको. इसलिए यहाँ एक बात रहती है गोरक्षा. गोरक्षा बोली तो जो अपना बैल का जो संवर्धन है उसकी जाति बढ़ाने के लिए MP में ऐसे क्या प्रयास होते रहते हैं? MP में ये हम राजस्थान जो है वहाँ से नागौर जिले से ये नस्ल आती है, नागौरी नस्ल कहलाती है. और वैसे ही गाय हमारे यहाँ भी आई है MP में. गवर्नमेंट की तरफ से भी दी गई है. इसकी मतलब धीरे धीरे कमी आती जा रही थी, कमी आती बढ़ाने के लिए. ओके, यानी गौ संवर्धन के लिए आपने बहुत बढ़ावा दिया है MP में. जी. एक और बात कहना चाहता हूँ आपसे. आजकल का एक दौर है, सुप्रीम कोर्ट का जजमेंट ने बताया कि अभी बैल की शरीयत को परवानगी है. तो वो लेके महाराष्ट्र और MP, राजस्थान, ऐसे पूरे इलाके में अभी आप MP से आए इसके लिए बोल रहा हूँ. आपके इधर वैसी कैसी अभी तैयारी है? जैसे महाराष्ट्र में बैलगाड़ा शर्यत चल रही है, वैसे आपकी इधर कैसी तैयारी है? जिन शर्तों के साथ सुप्रीम कोर्ट ने आदेश जारी किया है इसको चालू करने का, उन्हीं के हिसाब से खेल चालू जी. महाराष्ट्र, MP, राजस्थान, हरियाणा, पंजाब, स्पेशली आप महाराष्ट्र में आए हो. माहौल कैसा है? और अपना जो डोंगरिया है बैल है अपना, उसको ये वातावरण सूट हो रहा है या नहीं? इसके पहले भी महाराष्ट्र में सेकंड पट हुए हैं, वहाँ आए थे हम. वो किधर आए थे आप? ये वाशिम अमरावती जी. ओके. तो 2 महीने पहले 8-10 खेल करके गए थे, सब जगह फर्स्ट किया. वही देख के हम इधर आगे बढ़े और वातावरण उसी टाइम में लग गया था कि इसको सूट है जी. नागौरी और खिल्लार जात, ज़्यादा करके ये सीजन में ज़्यादा दौड़ती है. वैसी नागौरी है, वो कौन से मौसम में उसका सीजन रहते हैं? मौसम का कोई इसको वैसा कोई मजबूत है. आपने सुने भी हैं. यस. जैसे कर्नाटक में एक जो खेल है तेराबंडी और जो है ना, वैसा नागौरी भी उधर नागौर एक जिला है वो. नागौर एक जिला है राजस्थान में और वहाँ पर नागौरी नाम से जानवर फेमस है. उस एरिया के जो भी जानवर रहते हैं उससे नागौरी बोलते हैं. और अभी ये डोंगरिया जो है, अभी जो अंतर्राष्ट्रीय पट प्रतियोगिता मध्य प्रदेश बालाघाट में हुई है, पहला नंबर ट्रैक्टर जीता इसने. अच्छा, इसने ट्रैक्टर जीता है. जो अभी बीच में ही जो MP में हुए थे, एक सांसद विधायक उन्होंने भरवाया था वो गौरी शंकर जी की सेल है. हाँ, यस. अभी एक जाते जाते लास्ट मेरा क्वेश्चन है, डोंगरिया ने आपको क्या दिया है और अपना जो मित्र परिवार है उनके हिसाब से आप डोंगरिया को किस हिसाब से देखते हैं? सारी दुनिया में नाम रोशन कर रहा है, इस हिसाब से हमारा बहुत चाहता जानवर है और उसे बच्चे की तरह पाल रहे हैं हम और बच्चे की तरह रख रखाव कर रहे हैं. ओके. जाते तर मित्रांनो बघू शकता MP मध्ये जी मोठी मोठी 4 बैले आलेली आहेत नागौरी जातीची. जो नागौर जिल्हा आहे तिकडने जी जनावरे येतात त्यांना नागौरी म्हणून ओळखले जातं आणि यांची हाईट जेमतेम 6 फूट आहे आणि आताच त्यांनी गट पास केलं आहे. बघू शकता एवढी हाईट आणि एवढं वजन असून स्पीड त्यांचं खूप जास्त आहे. यांची 4 बैले आलेली आहेत MP मधनं, तुम्ही बघू शकता. 3 आणि चौथा हा आहे आपला महाराष्ट्रातनंच जो किल्लार जातीचा बैल आहे, ते आलेले आहेत. याची माहिती आपण थोड्याच वेळापूर्वी घेतली. तर नक्कीच ही माहिती आवडली असेल ना तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो बघितलं नागौरी जात जी होती बैलांची आणि त्यांचा जो छेकडा आहे त्याचा देखील सवारी करते अच्छा बनता है, इसमें बैलों की लुढ़क अच्छी बनती है, सब बात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूपच वेगळ्या पद्धतीने असा बनवलेला हा छकडा. चलो आगे कर. बघू शकता मित्रांनो छकडा अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे. आपल्या महाराष्ट्रात पेक्षा वेगळा छकडा दिसतोय हा.
वो तो देख लीजिए तर मित्रांनो आता आपण इथं निघत आहोत आणि बघू शकता इथे वरती सीताफळ देखील लागलेले आहेत. बघू इथे किती आणि छान अशी सुंदर असं वातावरण आहे. ॲक्च्युली अड्ड्यामध्ये खूप जास्त ऊन होतं. आम्ही थोडा वेळ इथे रिलॅक्स केलं आणि तेवढं छान वाटलं. खूप जास्त सावली आहे इथे मित्रांनो आणि बघू शकता बैल आणि त्यांचे मालक आणि पाठीराखे देखील इथे बसलेले आहेत. तर चला आपण आता बराचसा वेळ झाला, आता आपण जाऊया अड्ड्याकडे आणि बघूया कोण कोण गट पास झाले. मित्रांनो आता तुम्ही बघितलं खूप बाहेरून भारतातून बैल आलेले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून. तसेच या साईडला बघू शकता महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातल्या गाड्या. इथे आहे UPची गाडी, इथे आहे कर्नाटकाची. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारची लोक आलेली आहेत आणि वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत. बघू शकता तुम्ही गाड्यांच्या नंबरवरने देखील ओळखू शकता कुठनं या स्पर्धेसाठी प्रतिसाद दिला जातोय. तर मित्रांनो एवढी गर्दी आहे ना मैदानामध्ये की शूट करायला देखील नाही होते. जसं आताच आम्ही इकडे बैल दाखवायला आलो आणि तिकडे मथुर आणि लक्ष्मणराव गटपास झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन करूया. आणि जी आपले म्हणजे आपल्या मुंबईमधली टॉपची बैल आहेत ती आता इकडे गटपास करतायत. आणि जसं आपण शर्यती दाखवायला जाऊ ना तर बैल मिस होत आहेत. तर नक्कीच थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि मी इकडे नवीन आहे तर मला एवढं काही इथल्या बैलांचं नॉलेज देखील नाही आहे, तरी पण थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणखी खूप सारी बैल आहेत आतमध्ये, ती पण आता आपण कवर करूया. मित्रांनो घाटावरचे शेतकरी देखील खूप दिलदार असतात. तुम्ही बघू शकता त्यांनी बैलांना बांधण्यासाठी किती उत्तम प्रकारची सोय केलेली आहे. आणि तसेच जे बाहेरनं येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय वगैरे त्यांना जी सोयीसुविधा लागतील ते देखील केलेली आहे. कोणताही नफा मनात न आणता म्हणजे फ्रीमध्ये सगळं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे ते मुंबईवरनं आपली जी माणसं आली आहेत खिडकालीची आणि देसाईची. इकडे आहे आपला सुजित जो आपल्याला खूप जास्त सपोर्ट करतो. आणि या साईडला आहे मयूर आणि आपले दादा देखील भेटलेले आहेत ज्यांनी मटणाची कुकिंग केलेली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण त्यांनी बघितलेलं आपण जी 125 किलो मटण रांधलेलं ना त्या प्रकारे त्यांनी मटण बनवलेलं आहे. दादा दाखवशील काय काय बनवले? आता मटण बनवलं आहे, भाकरी आणल्यात घरून फक्त एन्जॉयमेंटसाठी. ओके दादा दाखव ना कुठं मटण आहे बघू कसं बनवले दाखव ना. बघा मित्रांनो कसं मटण बनवले दादाने एकदम. आणि या साईडला दादा बनवले या साईडला मित्रांनो बघू शकता बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि माझी तब्येत पण थोडीशी ठीक नाही वाटत आहे. ॲक्च्युली रात्री नाईटला होतो तसाच मी उठून इकडे आलो आहे. तर थोडा वेळ आराम करतो आणि त्याच्यानंतर आपण शर्यती बघायला जाणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. आणि आजची व्हिडिओ फुल धमाल असणार आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे घाटावरती शर्यती बघायला. तर मित्रांनो मी तर पहिल्यांदाच आलो आहे घाटावरती ज्या गटामधल्या शर्यती होतात त्या बघण्यासाठी. तर आताच मगाशी थोड्या वेळापूर्वी मथुर आणि लक्ष्मणराव गटपास झालेले आहेत. आणि तसाच छोटा सोन्या आणि जॉर्डन देखील गटपास झालेले आहे. खूप भारी जो सेमी असणार आहे, सेमीचा सामना खूप भारी असणार आहे. तर नक्कीच तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. जर मित्रांनो मी आता जर शर्यती दाखवायला गेलो असतो तर आपण बैल कवर केली नसती. तर सर्वात आधी आपण बैल कवर केलेत आणि त्याच्यानंतर जी सेमीला असणार आहेत ना जी बैल ती भारी असणार आहे. सगळी टॉपची बैल असणार आहे ती तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो जस्ट मला पण बघायचं होतं आणि जस्ट मी तुम्हाला शब्द दिलेला की मी नक्की घाटावर जाईन त्याच्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. तर नक्कीच या सर्वांचं आणि बैल बघण्याचं माझं स्वप्न होतं ते देखील आज पूर्ण होते. तर मित्रांनो आता जेमतेम 2:30 वाजलेत आणि बघू शकता सूर्यदेव गेलेले आहेत ढगांच्या आतमध्ये आणि पूर्ण साईडनं अंधार झालेला आहे. हवा सुटलेली जोरात, काय माहीत नाही आता शर्यती कशा प्रकारे होतात. तर बघूया आता आपण जात आहोत अड्ड्याकडे आणि तिथे शर्यती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो ओपनच्या 3 गटामध्ये बघू शकता मथुर सुंदर गाड्या पळतात, गाड्यावर लक्ष द्या. झालेले आहेत
लढत शिवाजी शिकारे बघा मित्रांनो पावसाने अंधार केला आहे आणि पब्लिक बघा सगळ्या साईडला पब्लिक आहे. ऍक्च्युली ते पण राहण्यासाठी देखील जागा नाही आहे. तर मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीनवर छोटा सोन्या आणि जेवढं पडत आहे आणि गटपास देखील झालेले आहेत. तर मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीनवर सप्तहिंद केसरी भारत बैल आणि मैब्या 3 ते 4 छकड्यांनी गटपास झालेले आहेत. बघू शकता खूप जास्त प्रमाणात हवा सुटली आहे. पब्लिक पलापल झाली आहे. सगळे उतरत आहेत. बघू शकता किती जोराने हवा आलेली आहे. आता काय होतं काय नाही थोड्याच वेळात. मित्रांनो बघा इथला जल्लोष कशा प्रकारे साजरा केला मित्रांनो आताच बक्कासूरचा गट सुटलेला होता. मित्रांनो बक्कासूर गटपास झालेला आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. याच्या जागेवर सगळ्यांनी थांबा. काय होत नाही पाऊस जातोय. मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे आणि या साईडला बघू शकता आताच बक्कासूर गटपास झालेला आणि जल्लोष चालू आहे. पण पावसामध्ये आत्ताचं वातावरण बघा मित्रांनो सगळ्यांची पलापल झालेली आहे. मित्रांनो बघू शकता तिकडे पावसाने एवढं थैमान घातलेलं आहे ना की जे आपले बॅनर होते ना ते देखील काढून घेऊन चालले डोक्यावर छत म्हणून. पूर्ण आजचं मैदान तबाह केलं पावसाने. तर बघा मित्रांनो खूप जास्त अंधार झालेला आहे आणि आपली युट्यूबर फॅमिली देखील बघा पाण्यामध्ये भिजत आहेत. पूर्ण आनंद घेत आहेत वातावरणाचा. अरे पण आपल्या शेती बघायच्या होत्या त्याचं काय बघायचं ना भाई. मित्रांनो ऑलमोस्ट सगळी पब्लिक निघलेली आहे. आता आपण जाऊ तुम्हाला पाठी दाखवतो कशी आहे. पाठी पलापल झालेली आहे. सगळ्यांची पलापल झाली आणि आम्हाला मैदान मोकळा झालेला आहे. मैदान पाऊस नाही गारा
मित्रांनो बघू शकता सगळीकडे पाणी झालेलं आहे आणि सगळी पब्लिक निघलेली आहे आता घराकडे. सर्वीकडे पाणी झाले आणि आता आपण बसलो आहे गाडीमध्ये. तर मामांशी जरा 2 शब्द बोलू. मामा कसं वाटतं आज छोटा सोन्या गटपास झाला आणि बाईक जिंकली सोन्याने? आम्हाला एकदम आनंद झाला आणि मी पहिला टाईम आल्या एकदम जाम आम्हाला आनंद झाला. तर आता छोटा सोन्या तुम्हाला माहितीच आहे कसा त्याचा पल आहे, खूप छान पलतो. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आणि मी असं ऐकलेलं का तुम्ही अगोदर ज्या शर्ती व्हायच्या ना तेव्हा तुम्ही सुट्टी मेकर असायचं, तर त्याच्याबद्दल 2 शब्द सांगाल का? नाही चांगलाच पळतो एकदम तो पहिल्यापासूनच. आणि मग अगोदरच्या ज्या शर्ती व्हायच्या आणि ज्या आताच्या शर्ती होतात त्याच्यात क फरक म्हणजे जशा अगोदरच्या व्हायच्या अगोदरच्या जशा बकऱ्यानं व्हायच्या बालद्यानं व्हायच्या आणि आता पैशानं होतात, तर त्याच्याबद्दल अगोदरच्या शर्तीनं आता शर्तीन क फरक तुला का वाटतं? फरक म्हणजे आता असं आहे का आता ते पहिला कसं मेंढ बकरे हांडे बालद्या होत्या, आता ते गोंड्यांवर ठेवलेत त्याही. म्हणजे पैसे ते गोंड्यानं म्हणजे अर्धा गोंडा 25,000, 1 गोंडा 50,000 असे. तर मित्रांनो भारत केसरी वडकी या गावामध्ये झालेल्या ज्या मोठ्या बैलगाड्या शर्यती होत्या त्या पोस्टपोन करून आज सकाळी 9 वाजता भरवण्यात येतील. मित्रांनो आपण बऱ्याचशा बैलांची शर्यती कवर केल्या आहेत. मी दुपारनंतर ज्या सेमीच्या होत्या शर्यती त्या कवर करणार होतो, परंतु पावसाने खूप धुमाकूळ घातला त्याच्यामुळे पोस्टपोन करण्यात आलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही आज लाईव्ह बघा आणि रात्री यायला आपल्याला खूप उशीर झाला त्याच्यामुळे व्हिडिओ सकाळी टाकत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आहे जास्त व्हिडिओ काही शूट करायला नाही भेटला तरी पण बऱ्यापैकी कवर केलेल्या आहेत शर्यती, नक्कीच तुम्हाला आवडतील. थँक्यू.